आणि यावरच आता अधिक बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, आपलं स्वागत आहे। खरं तर एकीकडे नमस्कार. मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत आणि आता ओबीसी समाज देखील आक्रमक होत आहे। तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, आमचं म्हणणं एकच आहे। काल शरदचंद्रजी पवार म्हणाले की तमिळनाडू पॅटर्न वरती महाराष्ट्रामध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षण द्या। पण एवढ्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या शरदचंद्रजी पवारांना हे माहिती नाही की जयललितांनी 1993 साली हे 69% रिझर्वेशन सूचीबद्ध केलेलं आहे आणि त्यानंतर ते 2004 ला चॅलेंज झालेलं आहे आणि ते हँगिंग आहे। पण त्यांना तमिळनाडूचे 69% दिसतात, पण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 72% आरक्षण आहे हे दिसत नाही त्यांना। 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणि 10% एससीबीसीचं आरक्षण, हे सगळं सोडून ओबीसीचं आरक्षण का पाहिजे हे आम्हाला न उलगडलेलं कोड आहे। ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हे कशासाठी? आणि महाराष्ट्रातला ओबीसी चिंतित आहे। गेल्या 2-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडतायत, आमच्यावरती वारंवार हल्ले होत आहेत, त्यामुळे ओबीसी बांधव सध्या चिंतित आहे। कुठंतरी त्याचं रिप्रेझेंटेशन लोकल बॉडीजमध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये दिसायला लागलेलं होतं। ते आज रोजी यांच्या अशा अडेलतट्टू भूमिकेमुळे आज आपलं आरक्षण जातं की काय, शासन दहशतीखाली येऊन काय वेडावाकडा निर्णय घेतं की काय, अशा पद्धतीचं वातावरण सध्या ओबीसी मध्ये आहे। बैठका घेतात किंवा आज दुपारी देखील तुमची बैठक पार पडणार आहे। काय नेमकी रणनीती ठरवली जाऊ शकते किंवा काय ठरवणार आहात? आम्ही पुण्यामध्येही आमची एक बैठक झाली तरुण वर्गाची, सर्व समूहाच्या प्रतिनिधींची। आज माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बैठक होती, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांची बैठक होती आणि आज आम्ही धोरण ठरवू आणि मुख्यमंत्री महोदयांना ओबीसी आमदार मंत्र्यांचा एक गट तयार करावा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असं माझं एक वैयक्तिक मत आहे। ते मत मी भुजबळ साहेबांच्या समोर मांडणार आहे। आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत, पण ओबीसीचे नेते, आमदार, मंत्री कुठेही बोलताना दिसून येत नाहीत। एका बाजूला जरांगेच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे पासून ते शरदचंद्रजी पवारापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सगळ्या लोकांचे लोकप्रतिनिधी जाऊन भेटतायत। त्याने आम्हाला सांगावं की जरांगेच्या मागणीला तुम्ही पाठिंबा देताय, ठीक आहे, पण ओबीसी मधून आरक्षणाची मागणी आहे त्यांची, ओबीसीचं काय होईल? ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमचं काही म्हणणं आहे की नाही? यावरती आम्हाला या सगळ्या पक्षांचं मत खरं तर जाणून घ्यायचं आहे, नाहीतर आम्ही यांना बायकॉट करू। ओबीसींना काही कळत नाही, या भ्रमामध्ये या महाराष्ट्रामधल्या पक्षांच्या प्रमुखांनी, आमदारांनी, खासदारांनी राहू नये। आम्ही या लोकांची लिस्ट बनवलेली आहे। मग तो बंडू जाधव असो, बजरंग सोनवणे असो, सांगोल्याचा बाबासाहेब देशमुख असो, उत्तमराव जानकर असो किंवा सोळंकी असो, विजयसिंह पंडित असो, ते अंबादास दानवे असो औरंगाबादचा, काय चाललंय बघू आम्ही। तुम्ही आम्हाला वेड्यात काढायच्या भानगडीत पडू नका। ओबीसी मधून जरांगे इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल, जे संविधानाला मान्य नाही, इथल्या आयोगांना मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, म्हणजे तुम्ही मागासांच्या यादीत येणार आणि मग ओबीसींचं आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणार। तुमच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यातला ओबीसी, गावगाड्यातले बलुते आलुते तुमच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील बरं? आणि सुप्रिया सुळेंचं आता मी स्टेटमेंट ऐकत होतो, एवढ्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून तुम्ही घेता, तुम्हाला एवढं संविधानाचं तत्व कळू नये की सामाजिक प्रतिनिधित्वासाठी हे रिझर्वेशन आहे, आर्थिक उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, बेरोजगारीसाठी हे आरक्षण नाही, हे प्रतिनिधित्व आहे। आणि हा संविधानाचा बेसिक अर्थ एवढ्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेणाऱ्या या सुप्रियाताई सुळेंना कळू नये। आणि आता काय बोलल्या त्या की घटनेमध्ये एवढं त्यांचं सरकार आहे आणि मग घटनात्मक बदल, अहो नुसता 2/3 बहुमत चालणार नाही, तर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, दोन्ही हाऊसमध्ये 2/3 बहुमत लागेलच, पण त्याचबरोबर देशभरातल्या सर्व घटक राज्यांची अनुमती लागेल। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा केशवानंद भारती जजमेंट मध्ये असं बरं सांगितलेलं आहे की तुम्ही घटना दुरुस्ती बरं जरी बरं करणार हाकेजी, असाल। मात्र आता तर स्वतः मुख्यमंत्री म्हटलेले आहेत की ओबीसींना दुखावून त्यांच्या हक्काचं कुणाला देणार नाही, तरी देखील तुम्ही अस्वस्थ का आहात? अस्वस्थ म्हणजे 59 लाख नोंदी या बोगस कुणबी सर्टिफिकेट आता महाराष्ट्रामध्ये काढले गेलेले आहेत। आता लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत आणि हे बघा, हे जरांगेचं आंदोलन शिक्षण नोकऱ्यासाठी नाही, हे आंदोलन गावगाड्यातल्या सरपंच पदापासून पंचायती, जिल्हा परिषद, नगरसेवक, नगर परिषदा, महानगरपालिका, महापौर पदापर्यंत हे लोकल बॉडीज मधलं जे आरक्षण आहे
73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती अन्वये त्या लोकल बॉडीज मध्ये सुद्धा ओबीसीना आरक्षण मिळालं. मग एससी एसटी ओबीसी अर्ध्या जागा राखीव आहेत आणि यांचा पोटशूळ इथं आहे की आम्ही गावचे मालक आणि यांना आम्हाला सरपंच करावं लागतंय. हे जे काही शेकडो वर्षांचं जे काही सामाजिक दुजाभाव आहे, हे जात वर्चस्वाची भावना आहे. हे संविधानाला मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही आणि येऊन मुख्यमंत्र्यांना दहशतीखाली घेणं, मला वाटतंय सरकारने यांच्यासमोर हतबल बनू नये. कायदा सांगावा, संविधानाचं तत्व सांगावं, रिझर्वेशन पॉलिसी यांना समजावून सांगावी. बरं, ठीक आहे. हाकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.